प्रत्येक पुस्तक जन्माला येण्यापूर्वी त्यामागे असतो एक विचार, अनुभव, अनेक माणसांचं प्रेम आणि सहवास. अशाच एका साहित्य प्रवासातील 3 नवी पुस्तके लवकरच आपल्या भेटीला येत आहेत. नमस्कार, मी किरण सुभाष चव्हाण. गेली अनेक वर्षे अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या भावना, समाजातील वास्तव आणि जीवनातील विविध अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आलो आहे. त्या लेखन प्रवासातील काही निवडक कलाकृती आता पुस्तकांच्या रूपाने आपल्या भेटीला येत आहेत. यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने 3 पुस्तके प्रकाशित करण्याचा मानस आहे. पहिले पुस्तक म्हणजे बालचमूच्या काव्यकळ्या. 2019 पासून प्रतीक्षित असणारा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचा हा आगळावेगळा कविता संग्रह. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ देणारा हा एक छोटासा प्रयत्न आहे. दुसरं पुस्तक म्हणजे माता, माती आणि भक्ती. माझ्या स्वरचित कवितांचा हा काव्यसंग्रह आई, माती, निसर्ग, समाज, शिक्षण आणि मानवी मूल्य, जीवनातील विविध भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या कवितांचा हा संग्रह आहे. आणि तिसरं पुस्तक म्हणजे विचारमाला. समकालीन विषयावरील वैचारिक लेख, भाषण आणि चिंतनातून विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ही पुस्तके केवळ वाचनासाठी नाहीत, तर विचार, संस्कार, संवेदनशीलता आणि प्रेरणा यांचा एक छोटासा प्रवास आहे. तर मंडळी, प्रकाशनपूर्व विशेष सवलतीमध्ये या पुस्तकांच्या प्री बुकिंगला सुरुवात होत आहे. या पुस्तकांना आपण भरभरून प्रतिसाद द्यावा. आपलं प्रेम, आपला आशीर्वाद आणि आपलं सहकार्य यावरच या साहित्य प्रवासाची वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.